आपण आहे ना तिकडे जायला पाहिजे होतं माहिती आहे का? कुठं तिकडं. अरे कुणाचं नको वाटतं. अरे कुठं ऊन होतं पद्या? ऊन काहीच नव्हतं माहिती आहे का? लय लांब आहे. लांब किती रे? 40 का 50 किलोमीटर लांब आहे का तुला? पुढचं ह्याला जाऊ. पुढच्या शनिवारी पुढच्या वेळेस आपला. चालतं. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि कालचा प्लॅन आहे ना डायरेक्ट कालचा प्लॅन आहे ना फिशकॅटला. आज मी त्याच्या पेक्युरिटीला जाणार होतो पण कॅन्सल झालं. मित्र बोलला नको पुढच्या वेळेला जाऊ. आणि आज आहे ना टँगरला जाऊ म्हणजे सिकंदराबादला जाऊ हुसेनसागरला संध्याकाळी. मग आता निघालोय दिवसभर झोपून होतो. रूम वरती कपडे ते बघतो सकाळ. ठीक आहे आराम वगैरे केलाय मस्त 2 दिवस. आणि काल रात्री ना झोपायची ना. काल मी किती 10 वाजता जेवलो असेल. 10 वाजता जेवण केलं आणि नंतर काय झोपायची ना मला 2 वाजता. आणि 2 वाजता उठून रूमच्या बाहेर चक्कर मारत बसलो. गाडी कुठं थांबवली? आपलं स्टॉप कुठं ठेवली? ह्याच्या माग आलो माहित आहे का मी. मला वाटलं स्टॉप इथं हा ना भाई. थांबलं म्हणून मी नाही जाऊ दे पैसे सुटले आता सिग्नल. कुठं सुटतोय काय नाही आलं. आणि आज आहे ना गेलो असतो ना. काल प्लॅन केलता पण आज गेलो असतो बरं असं वाटायला लागले. तर मित्र बोलतोय पुढच्या विकेंडला जाऊ. काय विषय नाही आज टँक बनला चाललोय. कुठं तर जाणं महत्वाचं आहे. रूमवर बसून लय कंटाळा येतं लय. त्यामुळे कुठं तर जाणं महत्वाचं आहे. इथली काय जत्रा आहे काय बघ्या? ती जत्रा आहे काय? ती जायचंय नाही काय ती? 60 रुपये. हा का जत्रा आहे का? पण आईला 3 दिवस आहे काय की जत्रा? नको प्लॅन नको चेंज का? प्लॅन आपला टँक बनचा राहू दे. लय गर्दी असणार उद्या वाटल्यास चालतंय. आजचा प्लॅन टँक बंडचा काय पण होऊ द्या काय विषय नाही. टँक बंड नो चेंज इन प्लॅन. ओके चला पहिले तू जेवलाय का रे? मी पण नाही. खाना भी ना कुछ भी नहीं खाया वैसे ही निकल पड़ा है. कितना बजे? अभी 8 बज गए. 8:17 हो गए. 8:15 वाजले त्या. जेवण वगैरे काय केलं नाही तसंच निघालोय. ठीक आहे बघू तिथं काहीतरी खाऊ. मी आल्यावरच सिग्नल पडला. आपण पुढे जाऊ शकतो माहित आहे का? काय GT नवीनच. अरे भाई त्याचा क्रोम कलर आहे आणि ब्लॅक कलर आहे त्याचा. थंडी वाजत आहे. हा आणि काय आता उन्हाळा कमी झालाय. अरे आंबे आलेत की बघ. आंबे आलेत. रसा आंबे आलेत. आंब्यात सीझन चालू झालाय ऍक्च्युली आहे ना. उन्हाळा कमी झालाय पावसाळा चालू झालाय. त्या दिवशी पाऊस पण पडला मल्हापूर साईडला पडला. आता पण जरा थंड वाटायला लागले. कुठं तर पाऊस झालेला दिसतोय. ठीक आहे आणि असं वातावरण येतंय पावसासारखं वातावरण येतंय. पण पाऊस मल्हापूरला एकच झालाय. आता पण गारगार वाटते. कुठं तर पाऊस चालू आहे किंवा झालेला आहे असा विषय. ठीक आहे उन्हाळा गेला. उन्हाळ्यापेक्षा पावसाळा हिवाळा बेटर कधी पण बेटर. ठीक आहे उन्हाळ्यापेक्षा 10 पटीनं नाही 100 पटीनं बेटर पावसाळा हिवाळा. ते पाऊस पडल्याला झेल भिजलेला झेल. किती क्लोज घ्यायला लागलाय. एवढा हा ना
लांब जाऊ द्या त्याला मागणी टाकून आपल्याला टाकल्यावर काय करणं तो माणूस आला याडवा कशी पण ती गाडी पाहिजे अरे इकडे ओढली ती तिकडे गेला ठीक आहे तू म्हणतोय तर ठीक आहे तर काय गाडी तिथं लावले आणि मध्येच थांबलो हॉस्पिटलला ठीक आहे तर काय एक हॉस्पिटल आहे काय हॉस्पिटलला ठीक आहे तर हा बोलतोय की एक हॉस्पिटलमध्ये चौकशी करायचे ठीक आहे त्यासाठी आम्ही थांबलोय तर काय हे हॉस्पिटल आहे DDH रेनोवा कॅन्सर सेंटर मग पेशंटला कशाला डॉक्युमेंट असलं सगळं डॉक्युमेंट सगळं ठीक आहे ना तर गाईच चौकशी विचारपूस झाले आमचे रिसेप्शनला तर ठीक आहे काय गाडी पण चालली आपली गाडी पण चालली आपली ठीक आहे गाईज तर असा विषय झाला तुझं रोड पे आहे क्या तर काय समोर आहे ना सेक्रेटरीला आहे आणि त्याच्या पुढेच आपली गाडी बंद पडली ठीक आहे इंजिन हिट झालंय आणि फॅन चाललं नाही गाडी झाली बंद झाली आता नाही त्याला 10-15 मिनिटं थांबा इंजिन फुल झाल्यावर नंतर ही खालावी लागेल त्याशिवाय खालणार नाही गाडी ठीक आहे किती माहिती तुला जाऊन सेक्रेटरीला हे जे आहे ना हैदराबादचं सेक्रेटरीला काय लागलं इथं समोर माझ्यात मला लवकर जायचं तर काय हा सेक्रेटरी काय झालं पण होत तर काय हा सेक्रेटरी आहे इथं भरपूर जण फोटो वगैरे काढायला भरपूर जण येतात ठीक आहे माझ्या शूटिंग काढ की शूटिंग काढ लवकर आडवी शूटिंग काढ आडवी पहिले काय आज ट्रॅफिक जास्त आहे एवढं ट्रॅफिक आहे ना नाही आज संडे आहे ना वीकेंडला माणसं फिरणार म्हणजे फिरणार वीकेंडला फिरणार नाही तर कधी फिरणार माणसं नाही का आता टँक बंडला पण भरपूर गर्दी असणार भरपूर म्हणजे भरपूर गाईज गाडी पाठीमागे पार्क केलंय आणि कॅमेरा पण काढलाय हेल्मेटचा हेल्मेट हे आहे ना इंटेरियर गार्डन आहे एवढी गर्दी आहे ना एवढी गर्दी देख इतना गर्दी इतना सारा गर्दी आता त्या साईडला जायचं कसं ए अलीकडे तर गाईज
टँकबंड त्या साईडला राहिलाय तुझ्याकडे दिसतं का नाही मला म्हटलं देख हे इतना सारा ट्रॅफिक हो गया इधर तोच आहे ना तो बुद्धाचा स्टॅच्यू आहे ए अरे हात काढ भाई बरं काढ तो जो दिसतोय ना तो बुद्धांचा ठीक आहे आत्ता जे आम्ही आलोय ना हे एंटर गार्डनकडे आले तर काय मी आलोय ना एंटर गार्डनकडे आलोय आणि काय काय नाही बाई ब्लॉग बनवतोय म्हणावं काय बोलतोय आम्हाला तर कळलं नाही का तर काय हा असा विषय आहे ठीक आहे मराठी पण बोलते तिथं आल्यावर काय म्हणजे दिसते ते चला चला महागात चला पक्की गावठी बोलली आता ते लेडीज बोलली ना पक्की गावठी बोलली माहिती आहे हे कोणाच पुतळा आहे वल्लभभाई पटेलचा पुतळा आहे हा काय जे पाणी जे ना एवढं मी काय तर बडबड करायचं म्हणून करायचं आता ठीक आहे एवढं पाणी चांगलं नाही आहे नॉर्मल आहे कारण सगळ्या गणपतीचे विसर्जन केलं ना हे मागचं पाणी आहे ना इथं पाठीमागत करते ते जे लाईन आहे ना तिथं पूर्ण ट्रेन वगैरे लावले असतात ते सगळं विसर्जन वगैरे चालू असतं ठीक आहे तर छान आहे लाईटिंग वगैरे टाइम स्पेंड करायला एक नंबर आहे काय विषय नाही तर काय तिथं जत्रा चालू आहे बहुतेक तिथं पाळणा बिळणा लावला ते दिसतंय का हे ना एंटर गार्डनच्या पुढं काय दिसतं आलोय फिरत एवढा लांब आलोय तर मला चला पूर्ण घाम वगैरे आलाय गाडी आमची पूर्ण तिकडे एंटर गार्डन का नाही आम्ही जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर चालत आलोय काही बहुत तक आहे तो गाडी काढली आवाज येतोय आवाज येतो पाणी बंद झालेलं आहे आणि पाठीमागे दिसतंय का आंबेडकर स्टॅच्यू आणि सेक्रेटेरियल हे लांब आहे ते जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर आहे आणि त्याच्या ह्या साईडलाच तिकडे पाठीमागे दिसते का तो दिसतोय ना तो आहे ना बुद्ध तर काहीच चाललोय माघारी आता कडनं बोंबलं फिरलो टँक बंडला आणि हेक्टर गार्डनकडे आलतो आणि नंतर ओके काहीच आम्ही ना गाडी आमची लावली 2 किलोमीटर लांब आई ग किती घाम पण आलाय तर गाईज आमची गाडी आहे ना 2 किलोमीटर लांब लावली होती आम्ही त्या साईडला पाठीमागे चालत गेलतो तिकडे काय ते यात्रा का काय चालू आहे तिथं तंबू वगैरे लावला ठीक आहे तर तिकडे चालत गेलतो तिथं पाळणं आहे ते नंतर काय काय आहे मोजका कुवा आहे देख काय काय गाडी चालणार आहे तर मोजका कुवा वगैरे आहे गाडी वगैरे आहे तिथं तर त्या साला गेलतो काही ना बाहेरूनच बघितलं फक्त आतमध्ये काय गेलो ना एंट्री मारली ना आता रिटर्न गाडीकडे चाललोय ठीक आहे पाणी घेतलं प्यायला ठीक आहे लईच ताण लागली ते मग आईस्क्रीम खाल्लं होतं मग आईस्क्रीम खाल्लं होतं मी अजून जेवलेलं नाही आम्ही अजून जेवलेलं नाही ठीक आहे तर मग असे आईस्क्रीम खाल्ले आता जाताना काहीतरी मला काहीतरी पार्सल घेऊन जावं लागतं नाही तर मग रूमवर गेलं तर रूमवर तर काही नाही आहे ठीक आहे असा विषय गाईज पहिल्याला अजून चोकोवर घ्यायची इच्छा मग अशी चोकोवर घ्यायचा होता मी त्याला कोण घ्यायला लावला आता त्याला चोकोवर खायची इच्छा चोकोबार नाही आहे चोकोबार 40 का है इसका नहीं है 25 का वहाँ भी नहीं है वहाँ भी नहीं है तुम्हारा फ्रेंड लोग है उसकी चोकोबार ही चाहिए घ्यायचा नाही नाही आपण चोकोबार नाही म्हणतंय चोकोबार चांगलं आहे चांगलं तर आहे म्हणतो काही जास्तला चोकोवर घेतलाय त्याला चोकोवर खायची इच्छा होती मगाशी कोण घेतला होता मगाशी कोण घेतला होता त्याला चोकोवरच खायचा होता कोण घेतला होता मगाशी आता म्हणतोय मला चोकोवरच खायचंय मस्त मस्त आहे मस्त आहे
गाईज गाडी आमची इथे लावली होती. आम्ही त्या पुलावरनं, तो जो पूल आहे ना त्या पुलावरनं पलीकडे गेलो आणि तिथून हे जे चक्र दिसते का, पुढा चक्र, हे जे चक्र दिसते ना, हे त्या चक्राकडे गेलो. जवळ हे 2-2.5 किलोमीटर असेल लांब. गाडी एवढ्या लांब नेलं नाही. गाडी एवढ्या लांब गाडी जात नव्हती. ट्रॅफिक जास्त होतं त्या टायमाला. आता बरंच कमी झालं त्यामुळे गाडी तिकडे नेली नाही, इथं लावली गाड्या. गाडी गाडी घेऊन निघालोय. ठीक आहे. चल बस. पुढचा हापतीकोडा आहे काय? हापतीकोडा वा 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 ऍक्सिडेंट. साथीने ओढत असता आम्हाला पण गरबडा जायचंय. तर ओके काय आजच्या पुरतं इथं थांबू. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.